नमस्कार, मी संजय सोनवणे। उद्या सकाळी 7:30 वाजता मोहन भागवत सरसंघचालक RSSचे असे म्हणाले की संघाला नोंदणीची गरज नाही, हिंदू धर्माची तरी कुठे नोंदणी आहे। आणि त्यांनी असं विधान जे केलं, एका परीने आतापर्यंत जी चर्चा होत होती की संघाची नोंदणी आहे, घटना आहे, असे दावे केले जात होते। आता असं म्हणता येईल की त्याच्यावर तात्पुरता का होईना पडदा पडला, पण ही चर्चा चालूच राहणार आहे। संघ नोंदणी का करत नाही, संघाने नोंदणी का केली नाही, ते राष्ट्रध्वजाला का मानत नाही, ते घटनेला का मानत नाही, या सगळ्या गोष्टींचा उहापोह मी उद्या सकाळी हे जे मोहन भागवतांनी विधान केलं की संघाला नोंदणीची गरज नाही, असे विधान मोहन भागवतांनी का केले, अशा स्वरूपाचा व्हिडिओ उद्या सकाळी 7:30 वाजता रिलीज होईल। तो सर्वांनी अवश्य पाहावा। याचं कारण असं आहे की ही एक फार मोठी गंभीर धार्मिक आणि सांस्कृतिक समस्या आहे। संघाचं आतापर्यंत जे कर्तृत्व आहे, जे कार्य आहे, ते अक्षरशः असं आपण म्हणूयात की एखाद्या गुप्त संघटनेप्रमाणे चालू असावं असं वाटावं, अशी स्थिती आहे। कारण बोलतात एक, प्रत्यक्षात करतात वेगळंच। मोहन भागवतांनी गेल्या 2-3 वर्षामध्ये अत्यंत उलटसुलट दावे केलेले आहेत। अगदी भारतीयांचा DNA एकच असं एकीकडे म्हणायचं, संघराज्य पद्धती नको असं त्यांचे तत्त्वज्ञ दीनदयाळ उपाध्याय यांनी म्हणायचं। हे असे जे उलटसुलट प्रकार चालू आहेत, याच्या मागची नेमकी सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक कारणं काय आहेत आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य भारतीयांवर काय होतोय, याचा उहापोह मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आपण पाहाल याची मला खात्री आहे। पहा, आवडला तर लाईक करा आणि हा विचार सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।